पोरगी होती, शेवटचा फोन पोलिसांनी काढला होता, तिची चौकशी झालीच पाहिजे. 100% तिनेच मारून टाकली. मेघना मोहन चौधरी, तिचा भाऊ, तिचे नवरा आणि तिच्याच घरच्यांनी सगळ्यांनी मारून टाकले माझ्या नवऱ्याला. मला न्याय पाहिजे. कुणाकडे बघू? शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 14 मार्च पासून बेपत्ता असलेल्या सचिन मच्छिंद्र माने वय वर्ष 30 राहणार विजापूर नाका झोपडपट्टी क्रमांक 2 या तरुणाचा मृतदेह वनविहार परिसरात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. सचिन माने हा 14 मार्च रोजी घरातून बाहेर पडल्यापासून बेपत्ता होता. त्याचा मोबाईलही बंद लागत असल्याने कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र अनेक दिवस उलटूनही ठोस माहिती न मिळाल्याने नातेवाईकांनी स्वतःच शोध मोहीम सुरू केली. दरम्यान गुरुवारी पोलिसांनी वनविहार परिसरात सचिनची गाडी आढळल्याची माहिती दिली. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा तपासणी करण्यात आली असता दाट झाडीत एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्याचा कुजलेला मृतदेह आढळून आला. घटनास्थळी सापडलेला मोबाईल, हेडफोन व इतर वस्तूवरून तो मृतदेह सचिन मानेचाच असल्याची खात्री नातेवाईकांनी केली. मृतदेह छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात आणल्यानंतर वातावरण तणावपूर्ण झाले. सचिनच्या पत्नीसह नातेवाईकांनी हा आत्महत्या नसून खून असल्याचा आरोप करत सचिन हा बिल्डर होता, त्याचा 8 ते 10 जणांनी मिळून खून केला आहे असा गंभीर आरोप केला. तसेच आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा ठाम पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. नवरा मेलेला नाही. मेघना मोहन चौधरी, तिचा नवरा आणि तिचा भाऊ, तिच्या घरच्यांनी नवऱ्याला मारून टाकले. माझा नवरा मरणाऱ्यातला नाही. शेवटचा फोन तिचाच आहे. चौकशी करा तुम्ही. पोलीस इतके दिवस काय करते? इतके दिवस सीसीटीव्ही का चेक केलं नाही? 10 दिवसाच्या वर झालं कंप्लेंट करून. काय केलं इतके दिवस? पोलीस लोक काय केलं त्यांनी इतके दिवस? चांगलं केलं नाही. पोरीचं लपडा आहे. याच्यामध्ये एक महिलेचं नाव येतोय. त्यांचा आणि तुमच्या नवऱ्याचं काय म्हणजे संबंध काय होता? कशामुळे झाले भांडण? ती माझ्या नवऱ्याच्या मागे लागली होती ती बाई. काय नाव त्यांचं? मेघना मोहन चौधरी. आणि तिच्या नवऱ्याजवळ आमच्या ह्याचा स्वप्नीलचा फोन नंबर आम्हाला घरी काहीच माहित नाही. तिच्या नवऱ्याने सगळं फोन करून दिराला सांगितलं. आम्हाला माहितच नव्हतं हे सगळं काय. तिचा नवरा फोन केल्यानंतरच ही बाईचं लपडं माहिती. काय बोलणं झालं होतं तुमच्या? आम्ही मस्त मध्ये 2 जण जेवण केलं होतं. दुपारी मी लवकर येतो, कले जिमला जातो मी. संध्याकाळी मला कैरीची चटणी करून ठेव. मला जेवण जात नाही. मी लवकर येतो आज घरी. एवढं बोलून घरातून गेले. हो मधून आम्हाला ज्यावेळेस कळलं, परवा दिवशी शिवड्यारमधनं कळल्यावर आम्ही सगळा तो भाग पिंजून काढला. पिंजून काढल्यानंतर आम्हाला संध्याकाळी 5:30-6च्या टायमाला त्याची गाडी दिसून आली. गाडी दिसून आल्यानंतर आम्ही तिथं आजूबाजूचा पूर्ण एरिया आम्ही चौकशी केली आणि इकडं तिकडं बघितलं. आम्हाला कुठं दिसून आलं नाही. फक्त त्याची गाडी दिसली. गाडी दिसल्यावर आज सकाळी आम्ही ज्यावेळेस सगळीकडे बघायला गेलो, वन विभाग आहे तिथं कुणाला जायला येत नाही, काय येत नाही. अशा ह्याच्यामध्ये मला सांगा तुम्ही, हे पोलीस लोक हँगिंग म्हणतात. हँगिंग कसं म्हणायचं मला सांगा. एवढं झाड आहे आणि हे एवढंच झाड आहे. पोलिसांना धरूनच केलेलं आहे हे सगळं. पोलीस आम्हाला 4 दिवस काहीच रिस्पॉन्स दिले नाही. ती तुमचं पोरग बाय पोरग काय लपडा केलेला आहे, त्याने काय पळून गेलेला आहे, हे केलेलं आहे. असंच 4-5 दिवस घालवले. जेव्हा ते आम्ही दोघी जाऊन तिथं रडत बसल्यानंतर मग ती काढले तसलं मोबाईलवरचं. मग पुन्हा मोहोळला गेले. मोहोळवर तिथं बघितले, तिथनं पण आले. तिथं पण काय सापडलं नाही म्हणले. त्यांना बोलवून घेतले. त्या पोरीला काय बोलवून घेतले नाही ती त्या दिवशी. सगळं ह्याने विश्वासघात करून त्या पोराचा आमचं पूर्ण 100% त्यांच्यावरच संशय त्यांनीच केलेला आहे आणि सुपारी देऊन केलेलं आहे हे सगळं. आणि त्यांनी रोज पोलीस स्टेशनमध्ये येतात. त्यांनी बाहेर सुपारी देऊन त्या पोराचा आमच्या घात केलेला आहे. आमचं पोरग पैलवान होतं. 10 माणसाला न ऐकणारं पोरग होतं. जिम करत होतं. आमचं पोरग असं काही करून घेण्यासारखं नाही. ह्याच्यामध्ये पोलीस सुद्धा मग सामील असतील आम्हाला असं वाटायलंय आता. तर त्या एवढंच पाईप आहे, पोकळ पाईप आहे, झाडाला ही केलेलं आहे आणि इथं फक्त अडकवलेलं आहे. इथून एवढं अडकवलेलं आहे. इथं गाठ सुद्धा नाही त्याला. बरं, आता तुम्ही काय करणार आहे? पोलिसांना काय बोलणार आहे? बॉडी घेऊन जाणार आहे? कुठं
बॉडी शेवटी घेऊन जावं हो का. नाही नाही, आम्ही त्यांना काय तर केल्याशिवाय आम्ही बॉडी घेऊन जाणार नाहीत ना. आम्ही पण इथंच बसणार आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, जोपर्यंत त्यांना तुम्ही अटक करत नाही, त्याचं काय तर सोल्युशन काढत नाही, तोपर्यंत आम्ही इथनं जाणार नाही. आणि माझ्या भावाचं आज दुःखद निधन झालेलं आहे. त्याच्याबद्दल आम्ही मिसिंग तक्रार दाखल केलेली होती विजापूर नाका पोलीस चौकी येथे. त्यानंतर 12 तारखेला त्याचं दुकानामध्ये काय भांडण झालेलं होतं, तक्रार झालेली होती. तक्रार त्या मेजरबरोबर झालेली होती. मेजरचं नाव मोहन मारुती चौधरी आणि महेश दत्तात्रय जाधव हे असे 2 व्यक्ती आहेत. त्यांच्यावर आम्हाला संशय होता. त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला 18 तारखेला तक्रार दाखल केलेली होती. माझा भाऊ 14 तारखेपासून मिसिंग होता आणि त्या संदर्भात आम्ही पोलिसांच्या मागे लागून त्याची चौकशी व्हावी, त्या लोकांना बोलवून घ्यावं, या पद्धतीने आम्ही त्यांना मार्गदर्शन करा अशा पद्धतीने आम्ही त्यांना सांगितलं. पण आज दिनांक 26 तारखेला आज काल आम्हाला संध्याकाळी 26 तारखेला संध्याकाळी CDR आला. CDR वरून कळालं की लोकेशन सैफुलच्या मागे, त्याच्या दुकानच्या मागे पाटील नगर येथे भेटलं आणि तिथं आम्ही तपास करत म्हणजे आम्ही तिथं चौकशीला गेलो असता आम्हाला त्याची गाडी आढळली. मग रात्री तिथं आम्ही सगळीकडे आसपास चौकशी केली, तिथं कोणी हा व्यक्ती आलेला आहे का वगैरे वगैरे. मग सकाळी गेल्यानंतर परत आम्ही जेव्हा तपासणी करायला सुरुवात केली, पोलिसांना फोन केला, पोलीस पण आमच्यासोबत होते. त्यावेळेला तिथं मागे एक पत्रा शेड होता, पत्रा शेडच्या मागे वनविहार आहे, तिथं एक पत्र्यातून एक जागा जात होती, तिथं स्मेल यायला सुरुवात झाली. तिथं आम्ही जाऊन बघितलं तर काय तर डेड बॉडी होती आणि ती डेड बॉडी पूर्णपणे डिकम्पोज झालेली होती आणि त्याच्या गळ्यामध्ये पाईप लावलेला होता आणि त्या पाईपला गाठी वगैरे काहीही नव्हत्या. आणि आजूबाजूला ज्या वस्तू पडलेल्या होत्या, त्याचा मोबाईल, त्याचा चप्पल, त्याचा घड्याळ, त्यावरून आम्हाला ओळख पटली की हा आमचा भाऊ आहे आणि त्याचा 100% घातपात झालेला आहे. ज्या व्यक्तींच्या विरोधात आम्ही तक्रार दिलेली आहे त्या व्यक्तींच्या विरोधात आम्ही वारंवार पोलिसांना सांगितलेलं आहे आणि त्या संदर्भात त्यांनी सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला आत्ताच्या आत्ता गुन्हा दाखल त्यांनी करायलाच पाहिजे आणि त्यांना अटक करायला पाहिजे आणि त्यांची पूर्ण चौकशी करून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. चौधरी आणि तुमच्या भावाची काय नातं आहे, काय नेमकं भांडण झालं? चौधरीची जी बायको आहे मेघना चौधरी, ही मोबाईल दुकानमध्ये यायची जायची, त्यांचं काय रिलेशन आहे आम्हाला माहीत नव्हतं. नंतर जेव्हा आमचा भाऊ मिसिंग झाला 14 तारखेला, मला 17-18 तारखेला त्या दोघांचे पण फोन आले. तिचा नवरा जो कोणी मेजर आहे मोहन चौधरी आणि त्याचा भाऊ जो महेश जाधव म्हणून आहे, त्या दोघांचे मला फोन आले. आमच्या घरचं वाटोळं केलं, आमचं नुकसान केलं, तुमच्या भावाला समजावून सांगा, नाहीतर काय खरं नाही, असं तसं त्यांनी आम्हाला भाषा वापरली. त्यावरून आम्हाला संशय आला. त्याआधी आम्हाला काही माहीत नव्हतं ह्याबद्दल. नंतर आम्ही मग पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली, त्यांना बोलवण्यात आलं. त्यावेळेस त्यांनी खोटं बोलले की आम्ही काही केलेलं नाही वगैरे वगैरे. पण आम्हाला आता आमच्या भावाची डेड बॉडी सापडलेली आहे आणि ती अशा अवस्थेत आहे की त्याचा मर्डरच झालेला आहे, 100% त्याचा घातपात झालेला आहे. तर त्याची चौकशी व्हायलाच पाहिजे आणि त्यांना शिक्षा मिळायलाच पाहिजे, हे मी तुम्हाला 100% सांगतो. कारण का त्याच्या गळ्यामध्ये जे पाईप आहे त्या पाईपला गाठी नाहीत, काय नाहीत, त्याला आणून अडकवण्यात आलेलं आहे. आणि जे झाड आहे त्याच्या हाईटच्या लेवलचं एवढं झाड आहे. हा बॉडी बिल्डर होता, तुम्ही त्याच्या स्टेटसला बघू शकता, इंस्टाग्राम बघू शकता, त्याची बॉडी कशी आहे काय आहे. त्याला 10-12 लोकांनी चांगलं त्याची एकतर पहिल्यांदा त्याचं मर्डर केलेलं असणार आहे आणि तिथं आणून अडकवलेलं असणार आहे. त्याची गाडी तिथंच जवळपास भेटलेली आहे आणि यावरून 100% आम्हाला वाटतं आहे की त्याचा मर्डर झालेला आहे. या लोकांची कसून चौकशी व्हायला पाहिजे. त्या संदर्भात मी आत्ताच आमदार जे आहेत आपले देवेंद्र कोटे यांना पण निवेदन दिलेलं आहे. मुख्यमंत्र्यालाही निवेदन देणार आहे, गृहमंत्र्यालाही निवेदन देणार आहे की या संदर्भात सखोल चौकशी व्हायला पाहिजे. मेजर जे आहेत कोणते सोलापूरचे आहेत की बाहेरचे आहेत? मेजर जे आहेत ते पंढरपूरचे आहेत, त्यांचा भाऊ जो आहे तो मोहोळचा आहे आणि इथं त्यांची जी बायको राहते ती मोबाईल दुकानच्या मागेच राहते आणि तिचं आणि ह्याचं काय अफेअर आहे का नाही आम्हाला ह्याची कल्पना नव्हती. पण या मेजरला वाटतं की त्यांचं अफेअर होतं, हा तिला घेऊन फिरला वगैरे वगैरे. मग बायको इथं आणून सोडायचीच कशाला, आमचा त्याच्याशी संबंध नव्हता. मग त्याच्या पद्धतीने त्यांनी संशय घ्यायला सुरुवात केली. 4 चौघात तो बोलला देखील आहे की बाबा याला समजावून सांगा, नाहीतर याचं काय खरं नाही वगैरे वगैरे. आणि त्यातनं आम्हाला असं वाटतं की त्यानेच ह्याचा घातपात केलेला आहे आणि 10 दिवसानंतर आम्हाला त्याची बॉडी सापडते. त्या बॉडीची अवस्था इतकी विचित्र झालेली आहे की त्याला आम्हाला म्हणजे त्याची ओळख देखील पटवता येत नव्हती. त्याचा मोबाईल, त्याचा घड्याळ, त्याची चप्पल, त्याचा शर्ट, यावरून आम्ही त्याची ओळख पटवलेली आहे. इतकी भयंकर अवस्था त्याच्या बॉडीची झालेली होती, इतकं भयंकर त्याच्याबरोबर घडलेलं आहे. तर त्या संदर्भात आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे आत्ताच्या आत्ता ताबडतोब.